हे फक्त वेळ काढूपणा या सरकारचा चाललेला आहे। अरे तुम्हाला जर करायचं ठरलं, तुम्ही राज्याचे नेतृत्व करता, तुम्ही कुठला पण निर्णय घेऊ शकता आणि तात्काळ कारवाई करू शकता। आज पाहिलं असेल तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी त्याला कुठला कायद्याचा आधार नसताना तुम्ही राजरोसपणे करता, तुम्ही पोलिसच्या बळाचा वापर करता, पोलिसांचा धाक दाखवून वापर करता। तर या गोष्टी करणं अशक्य नाही, फक्त वेळ काढूपणा आहे। फक्त दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक, ही अशी परिस्थिती या सरकार। तर कायदा व्यवस्थाच राहिलेली नाही। तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये काही घटना घडल्यानंतर प्रत्येक चौकात बोर्ड लागले होते का आमचं बीड नाही झालं पाहिजे। पण हे बीड जरी आज गुन्हेगारांच्या बाबतीत हे हिट लिस्टवर जरी दिसत असेल, तरी राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक, राजकीय लोकांचं पाठबळ त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही राजकीय नेते मंडळींच्या व्यासपीठावर सुद्धा राजकीय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं जर पाठबळ, राजकीय लोकांचं पाठबळ जर अशा गुन्हेगारांना राहिलं तर गुन्हेगारी ही थांबणार नाही। सगळ्यात महत्वाचं माझं तर म्हणणं आहे, गुन्हेगार हा कुठल्याही पक्षाच्या विचाराचा जरी असता तर तो गुन्हेगार आहे। त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवण्यासाठी कुठेतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे। पण तुमच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी जर तुम्ही अशा प्रवृत्तीच्या लोकांना तर पुढे घालणार असेल तर हे आपल्या राज्यासाठी नव्हे देशासाठी। राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे सरकार सत्तेमध्ये आलं, त्या सरकारचा गृह विभागाचा कुठेही कंट्रोल राहिलेला नाही। ज्या पोलिसांकडे आपण आपले संरक्षक म्हणून पाहतो, ते जर भक्षक म्हणून होत असतील तर ही निंदनीय घटना आहे। आणि एका भगिनीचा जर आपल्या महिला दिनाच्या दिवशी जर अशा प्रकारे एखादा पोलिसचं वर्तन होत असेल तर ती अतिशय निंदनीय घटना आहे। आणि गृह विभागाचं जे कंट्रोल अपेक्षित आहे ते कंट्रोल राहिलेलं नाही। पाहिला असून संतोष देशमुखची घटना असो किंवा अशा अनेक घटना या राज्यामध्ये वारंवार घडत आहे। ह्या सगळ्या गोष्टीचं हे सरकारचं अपयश आहे सगळ्यात महत्वाचं।